विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ठाण्याच्या मानपाडा जवळील जय भवानी नगर समोर आपण आहोत आणि हे कुटुंब आहे ते शनिवारी माझ्या संपर्कात आलं। त्यांनी कॉन्टॅक्ट केला की ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणावरनं त्यांना जे आहे आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। बहुजन समाजातली ही सर्वी मंडळी आहेत। अनेक वर्ष ह्या आजी ज्या आहेत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो ह्या जय भवानी नगर मधल्या ह्या जागेवरनं करत होते। मात्र जर आपण बघितलं तर इकडचे काही अल्पेश जैन तसेच पटेल नामक हे दोघं जे व्यक्ती आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आले आणि ह्यांची घरं जी आहेत ती तोडली आणि अशा प्रकारचे पत्रे टाकून जे आहेत त्यांना मारहाण करून जे आहे त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढलेलं आहे। नक्कीच ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अहमद नावाचा एक गुंड जो आहे तो देखील ह्या पटेल आणि जैनला साथ देतोय आणि ह्या जागेवर जे आहे त्यांनी आता कब्जा केलेला आहे आणि ह्या बहुजन समाजातील ह्या सर्व मंडळींना जे आहे मारहाण करून जे आहे त्यांच्या हक्काचं घर तोडून जे आहे त्यांना आज रस्त्यावर आणल्याची वेळ आलेली आहे। जर आपण बघितलं तर गेले किती दिवस झाले रस्त्यावरच जो आहे हा आपला उदरनिर्वाह जो आहे संसार जो आहे त्यांनी रस्त्यावर थाटलेला आहे। काही दिवसांपूर्वी महापालिकेचे देखील अधिकारी कर्मचारी आले मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दाद जी आहे ती या आजीबाईंना मिळालेली नाहीये। त्यामुळे आता हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता रस्त्यावर आलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे की 2003 पासून जे आहेत हे आजीबाई महानगरपालिकेला रितसर असा टॅक्स देखील भरत आहेत। मात्र इकडच्या काही अहमद नावाच्या गाव गुंडांकडून आणि पटेल आणि जैन नामक व्यक्तींकडून जे आहे त्यांची हेळसांड केली गेलेली आहे, त्यांना मारहाण देखील केलेली आहे। काय नेमका प्रकार झालेला आहे पहिलं तर आपण त्या आजीबाईंकडे जाऊया, आजीबाईंना विचारूया। आजी काय सांगाल, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव काय तुमचं? माझं नाव आकाबाई प्रल्हाद सोनावणे। मी आज 50 वर्ष राहते। बरं चला मी अतिक्रमण मध्ये मी जागा दिली, माझी राहिली जागा त्याच्यात माझा टॅक्स आला आणि त्याच्यावर मला 2003 पासून मला या लोकांनी सतवलं। मी इथं घरदार परपंच टाकून मी गावाला गेली तो पोरं घेऊन, तर या लोकांनी माझं हात नाही लावला तवा आणि परत या लोकांनी येऊन मला आता मी आली याच्या आधी गेल्या वर्षी पण तोडलं पत्र, मी तशीच शिरली पत्र्यात काढून। मग ते पत्र काढून शिरल्यावर परत ही लोक ऐकत नाही ती म्हणून आता या टायमाला त्यांनी गेल्या 2 महिन्यात पण पत्र लावलं। तेव्हा पण मी जरा पत्र काढून आतमध्ये पोरं घेऊन मी लहान कुठं जायची। आज माझा परपंच उद्ध्वस्त केला। आज मी मागासवर्गीय बाई बौद्ध समाजाची, आज मी कुठं नाही जर माझं हे झालं ना मी आत्महत्या करून घेणे सारी पोरा बाळाला मी ना घेऊन मी आत्महत्या करीन। मला या आता जागा नाही, माझी जागा छिनून घेतली या लोकांनी। समजलं बरं माझं घर नानचं घर सोडायचं नव्हतं, माझं टॅक्स पावती आहेत, पाणीपट्टी आहे, लाईट बिल आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, शिवाय हे माझं इलेक्शन कार्ड आहे। मला तुम्ही लोक आबतब करण्याऐवजी माझ्यापाशी यायचं, मी तुम्हाला सच्च्या दरम्यान मी तुम्हाला बोललं असतं तर मी सोडून दिली असती जागा। पण या हानमार पुरी जेवण या पुरीला उचला रे संध्याकाळचं येऊन आता मी या पुरीला रस्त्यावर घेऊन निसती। उद्या काय झालं तर कोण माझं जोखम, तुम्ही लोक जोखम माया माझं। कधी पत्र टाकले, कोण लोक आली? अहमद पठाण, घनश्याम त्याची माणसं होती, परत ते हे अलकेश जैन, परत ते मुकाच मोकाशी, परत ते महानगरपालिकाचे ते काय त्याचं नाव पाटोळे साहेब त्यांनी पैसे खाल्लं, परत रणदिव्याने 5 लाख खाल्लं, परत ते पैसे वाटणार हे पाटील आहे हरीश पाटील आणि त्या लोकांनी सरकारवर केलेला आहे। माझी कुठं दखल नाही, मीच कंप्लेंट द्यायला गेली तर मला म्हणते जा तू कुठं जायचं तिकडं तू जा। आता तोडलं ना तू इथून निघून जा। आता मी कुठं जायचे लहान मुलं घेऊन, हे माझा समाज माझ्या पाठीमागाशी नाही, मी कुणाच्यात गेले नाही आली नाही, मी कुणाशी भांडणं तंडणं केलेली नाही, मी माझ्या घरात वावरत होते। पण या टायमाला माझ्या त्या लोकांसंग त्या लोकांनी माझ्या संग लय अत्याचारपणा केला, चटणी टाकून आम्हाला मारलं, माझ्या पुरीला मारलं। कसं मारलं? हे चटणी टाकून मसाला टाकून मारलेला आहे आम्हाला। हे बघा हे फोडलंय पुरीला। कधी मारलं, कसं मारलं तुला, काय कोणी मारलं?
जे बावतर लोकांना मारलं त्यांची नावं काय मला माहित नाहीत. अहमद पठाणची माणसं आहे ती घनश्याम आहे, मुकेश मोकाशी मिळालेला आहे. मला उचलून न्यायची धमकी दाखवतात, मारायची. ते म्हणतात हिला उचला रे, हिला बंदुकीनं उडवा रे. हे ऐकत नाही, जागा सोडत नाही. हे भरपूर दिवसापासून 4 वर्षापासून ही माझ्या मागे लागलेली आहे ती. आणि ते आणखी कापायची, हाणामारी करायची. अशी लोक 15-40 माणसं आणतात. आमची जागा छिनून घेऊन त्या लोकांना आमच्या जागेत कब्जा केला. जागा त्याची पण नाही, कलेक्टरची जागा आहे ही. आणि त्या कलेक्टरच्या जागेमध्ये ह्याचा काय संबंध? बरं, ह्याची जागा होती तर यानं कोर्टाची ऑर्डर आणून आम्हाला कायदेशीर उठवायला पाहिजे होतं. अशी जोरजबरी करून उठवायला नाही पाहिजे होतं. मला गेल्या 2 वर्षी त्यानं 50 लाखाची मागणी केली, मी घेतलं नाही. म्हणून या लोकांना अशी जोरजबरी या टायमाला केली. पण आम्हाला न्याय पाहिजे, कारण ह्या गुंडांना इथून हटवून आमची जागा आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही, तर इथं आम्ही आत्महत्या करणार. आणि आम्ही कुणाचा पैसे नाही खाल्लेला असून आमच्यावर आरोप लावलेला आहे, यांना पैसे खाल्लेले आहेत. ते पैसे खाल्ले तर ते आम्हाला प्रूफ दाखवा त्या लोकांना. पण एक असा मुद्दा येतो की महापालिकेने तुम्हाला रूम पण दिले, मग ते काय नेमकं? नाही, रूम दिला, महापालिकेनं रूम दिला आम्हाला, आम्ही मान्य करतो. इथं रूम आम्ही प्रत्येक जणांना भेटल्यात, प्रत्येक लोकांना रूम भेटल्यात, आम्हालाच नाही भेटलं. 10 रूम भेटल्यात आम्हाला, 1-2 देऊन काय महापालिका सिद्ध नाही करू शकत. आम्हाला रूम भेटला, मग टॅक्स का आमचा चालू ठेवला? टॅक्स रद्द करायला पाहिजे होता ना. आम्हाला नळ का बसवून दिला, आम्हाला मीटर का बसवून दिला त्या लोकांना, आमच्याकडून कर का घेतला त्या लोकांना? आम्हाला एवढा दिवस ठेवलं का इथं? उठवायला पाहिजे होतं महापालिकानं. महापालिकानं पैसे 70 लाख रुपये पाटोळ्यानं खाल्लं. रणदिवेनं ते मॅडमनं 5 लाख रुपये आत्ता खाल्लेले आहेत हे तोडताना. 11 फेब्रुवारीला तिथं कारवाई झाली तर 70 लाख रुपये खाल्लं. म्हणजे हे लोक महापालिका पोलीस स्टेशन पैसे खाऊन त्यांच्या बाजूने येऊन आम्हाला हाबाताबा करतात. पोलिस पण धक्काबुक्की आम्हाला करतात. दोस्तीला गेलो पोलीस कंप्लेंट द्यायला तर ते काय बोलतात, तुम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही, पाटलाची जागा आहे. मग पाटलानं त्याची कायदेशीर पेपर आणावं आणि इथं बांधकाम करावं. त्याची जागा असली तर, नाही तर सरकारी मोजणी आणावी, तर त्यानं पण काय नाही करायचं आणि आम्ही पण काय नाही करणार. आम्ही आमच्या जागेत राहणार. तर त्याची जागा असली तर आम्ही सहकुशीनं देणार. सहकुशीनं जागा देणार. पण माझ्या जीवाला धोका आहे. त्या लोकांना लय भरपूर लोकांकडे शटिंग लावली होती मला मारायची, पण ती लोक काय करू शकली नाही ती. पण आम्ही कुणाचा रुपया घेतलेला नाही. आम्हाला आमची जागा पाहिजे, आम्हाला पैसे नाही पाहिजे. आमच्यावर असा आरोप लावलेला आहे. आमच्या घरात गडीबापी नाहीत. आमच्या घरी तेवढ्या 3 बायका, आमच्या आई पण गावाला राहते, आम्ही 2 बायका इथे राहतो. आमच्या घरात कुणीच नाही आणि काहीच नाही. आम्हाला विनंती आहे या गुंडांना हाकलायचं आणि आमची जागा आमच्या ताब्यात आम्हाला द्यायची. अल्पेश जैन आणि पटेल कोण आहे? ते आम्हाला आले होती. हे कारवाई करताना ते लोक पण होती. माझ्याकडे पूर्ण ईडी आहे त्या लोकांचं. व्हिडिओ काढा, ते व्हिडिओ काढ. काय तुला पण चटके दिले मसाला लावून, काय नेमकं काय प्रकार काय? माझ्या अंगावरती मसाला टाकला. मी इथं पत्रे लावून नव्हती देत, कारण की दादा मी लग्न झाल्यापासून इथं आली. माझी 2 मुलं इथे मला झाली. आपलं घर आपलं तुटलं तर आपल्याला लय वाईट वाटतं. या मुलांना घेऊन मी कुठं जायचं होतं सांगा? चटणी टाकून मारलं मला. काही इन्फेक्शन पण झालंय त्याचं. मी डॉक्टरांकडे पण गेलेली. सुनील शिंदे डॉक्टर आहेत मानपाड्यात, त्या मानपाड्यातल्या डॉक्टरांकडे पण गेलेली. त्यांनी सांगितलं इन्फेक्शन झालंय. मला 23 तारखेला वापस चेकअपसाठी बोलवलंय. आणि त्यात त्यांच्या ज्या बायका आहेत ना 2-3, त्या बायका तर जास्त जबरदस्ती करतात. सामान जरी घ्यायला आम्ही आतमध्ये गेलो ना तरी त्या आमच्यावरती भांडायला, शिव्या द्यायला. आणि पोलिसांसमोर हा प्रकार होतो तरी पोलिस काय सुद्धा करत नाहीत. माझ्यापाशी प्रूफ आहेत, पूर्ण प्रूफ आहेत. मी व्हिडिओ काढून ठेवलेत. तुम्हाला पाहिजे तर मी दाखवते व्हिडिओ, तुम्ही बघा. खरंच ही ठाण्यातली वेदनादायक घटना आहे. बहुजन समाजातलं हे कुटुंब आहे, मानपाड्यातील जयभवानी नगर समोर राहत होतं. खरंच कलेक्टरची जागा आहे, शासनाची जागा आहे असं देखील कळतंय. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर जे आहेत ह्या संपूर्ण कुटुंबाचा कब्जा होता. महानगरपालिका 2003 पासून ह्यांच्याकडून टॅक्स असेल, पाणी बिल असेल किंवा लाईट बिल जे आहे ते देखील आकारलं जात होतं. मात्र पटेल आणि जैन नामक ह्या काही व्यक्तींनी जो आहे, नीट करा, आडवा करा, नीट करा, तो व्हिडिओ नीट करा.
नक्कीच अक्षरशः मसाला डोळ्यात टाकणं असेल किंवा वेदनादायी असे चटके वगैरे जे आहेत ते देखील या इकडच्या काही गावगुंडांनी जे आहेत ह्या ताईंना दिलेले आहेत. वेदनादायक ही बातमी म्हणावी लागेल. पोलिसांनी देखील याकडे लक्ष देणं जे आहे भरपूर गरजेचं आहे. नेमका त्या दिवशी काय प्रकार झाला होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आपण बघू शकतो. तुम्ही रांडा आहे, तुम्ही छिनालायसा, तो घनश्याम शिव्या देतोय, गाण गाण आमची जात काढतात. जातीवरनं आम्हाला जाते ती महार लोक चांभार लोक असे आम्हाला बोलतात. आम्ही महार लोक आहे, आम्ही चांभार लोक आहे, त्यांच्या दारात आम्ही जात नाही. आम्हाला मारझोड करतात. मी आहे ना त्या पोलीस अंकलकडे गेलो आणि मी रिक्वेस्ट केलं ना तर ते बोलले चल चल इथून निघ. अजून मला लात मारली आणि मला पाडलं. अजून बोलले तू जा इथून, मी नाही काय करू शकतो. तुला लात कोणी मारली बाळा? अनिल साहेब. कोणी पोलीस आहेत ते? काय बोलले तुला? तू कशासाठी गेलेला त्यांच्याकडे? मी बोललो त्यांना नका थोडस साहेब, तर मला लात आणले. अजून बोलले चल इथून निघायचं असं बोलले तुला? काय नाव त्यांचं? अनिल. अनिल अनिल साहेबांनी तुला लात मारली? येस. नक्कीच लहान मुलांना देखील पोलिसांनी जे आहे अहमद पठाण पण आहे. सर्व गुंड पण त्याच्यामध्ये मिसळलेले. कारण या गुंडांपासून आम्हाला धोका आहे. आमची जागा आम्हाला मिळवून द्यायचा ही विनंती आम्ही करतो. आजी आता काय तुमचं काय म्हणणं आहे? पत्र वगैरे कोणाला दिले? पोलिसांना, मुख्यमंत्र्यांना कोणाला काय पत्र दिले? मुख्यमंत्र्याला पत्र दिलं होतं. परत ती कुणाला दिले? मंत्र्याला दिलंय, एसीपीला दिलंय, कमिशनरला दिलंय, परत आणखीन आंबेडकरचा मंत्री आहे त्याला दिलेलं आहे पत्र. आम्ही सर्वांना पत्र दिलंय, डीसीपीला पण पत्र दिलेलं आहे. पण डीसीपी साहेब एवढं चांगले आहेत, आम्हाला मदत केली. त्यांच्या विरोधात आम्ही काय नाही करत. आज मला डीसीपीनं बोलावलेलं आहे. पण आम्हाला या दोस्ती पोलीसवाल्यांना एवढं सतावलं. आम्हाला या पैसे खाव पोलीस आहे ती. आम्ही गेलं की आम्हाला इडझिड करून हाकलतात. आम्हाला म्हणतात कुठं जायचं तिकडं जावा, तुमची जागा राहिली नाही, तिथं पाटलाची जागा आहे. पोलीस अशी म्हणतात. पाटील हरीश पाटील आहे. हरीश पाटील जागा आहे. तो म्हणतो माझी जागा आहे. तर ते आमचं म्हणणं काय आहे? तो बोलतो ना माझी जागा आहे. त्यानं सरकारी मोजणी आणावी तर इथं काय करायचं नाही. आणि दिवस कुठे होता जागा? मग तेवढा देतो कुठं होता? झोपला होता तो. 40 वर्ष झोपला होता. काय आता शेवटची काय मागणी आहे? मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. मी स्वतः गेली होती मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायला. हे आहेत ना जे बाउन्सर बसवल्यात, गुंड लोक बसवल्यात, ते नाही पाहिजे तिथं. आमची जागा आम्हाला खुली करून पाहिजे. नाही तर मी तर पूर्ण मुलांसकट सगळ्यांसकट मी इथंच जीव दे. जास्त अत्याचार झालाय सर माझ्यावर. नक्कीच वेदनादायी हा संपूर्ण प्रकार आहे. तो बिल्डरचा व्हिडिओ दाखवा मला. कोण आहे? हेला कॅमेरा दाखव. लाल शर्टवाला बिल्डर. तू कोण आहे लाल शर्टवाला? काय नाव आहे त्याचं? अल्पेश जैन नाव आहे त्याचं. आणि पत्र लावून नाही दिलं म्हणून माझ्या भावाला तिथं मारलं. आम्ही दोघीच सोडवायला. एक तर त्याला प्रॉब्लेम आहे डोक्याचा. पुन्हा एकदा ठाणे पोलिसांना आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ह्या बहुजन समाजातून येणाऱ्या कुटुंबांनी एक पत्र लिहिलेलं आहे की जो काही त्यांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो त्यांनी कुठेतरी दूर करावा. मात्र ह्या लहान एका मुलाने जो आहे प्रकार आपल्याला सांगितलाय की पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याला देखील लात जी आहे ती एका पोलीस अधिकाऱ्याने मारलेली आहे. त्याबाबत देखील डीसीपी पोलीस स्टेशनला नाही, सॉरी, जागेवरच, ह्याच जागेवर जे आहे एका पोलीस कर्मचाऱ्यांनी जे आहे या लहान पोराला लात मारलेली आहे. हा देखील प्रकार खूप गंभीर आहे. ठाणे पोलिसांनी याची देखील दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई जी आहे ती त्या पोलीस अधिकाऱ्यावर करावी. मात्र येणाऱ्या काळात ह्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल का? जर न्याय मिळाला नाही तर हे संपूर्ण कुटुंब ह्याच रस्त्यावर ह्याच जागेवर आत्महत्या करणार असल्याचं देखील त्यांनी ठाणे वॉचशी बोलताना सांगितलेलं आहे. कारण का मसाला त्यांच्या डोळ्यात टाकण्यात आलेला आहे. चटके जे आहेत ते दिलेले आहेत. म्हणजे
खूप गंभीर प्रकारची मारहाण जी आहे ती ह्या बहुजन समाजातील ह्या संपूर्ण कुटुंबाची ह्या इकडच्या अल्पेश जैन आणि पटेल असेल किंवा एक गुंडा आहे अहमद म्हणून त्यांनी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच अहमद असेल किंवा त्याचे जे काही साथीदार आहेत त्यांनी केलेले, त्यामुळे एक मोठा प्रकार जो आहे तो आता आपल्या समोर आलेला आहे। याला आता कशा पद्धतीचं तोंड जे आहे आता ठाणे पोलीस देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।